साक्षात आदिमाया आदिशक्ती महामाया आई तुळजाभवानी यांचे संदेश जर तुम्हाला मिळाला आहे तर इट्स नॉट अ कोइन्सिडन्स. हा कुठलाही योगायोग नाही आहे. साक्षात आई तुळजाभवानीच तुम्हाला ह्या रिडिंगपर्यंत घेऊन आलेली आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या पारिवारिक जीवनामध्ये, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये, तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये जे काही सध्या प्रॉब्लेम सुरू आहे त्यावरती ह्या रिडिंग थ्रू तुम्हाला आई तुळजाभवानी काही ना काहीतरी सोल्युशन देऊ इच्छित आहे. काही ना काहीतरी संदेश तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू मिळणार आहे. आणि 6-6चं पोर्टलही ओपन होत आहे आणि नक्कीच यामध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा संदेश असणार आहे. आई तुळजाभवानी ही अखंड महाराष्ट्राची कुलदेवी आहे. त्याचबरोबर ज्यांना आपली कुलदेवी माहिती नाही त्यांनी आई तुळजाभवानीला कुलदेवी मानूनच ही रिडिंग पाहायची आहे. तर ह्या रिडिंगशी कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला आई तुळजाभवानी म्हणून येथे कमेंट करायचे आहे. त्याचबरोबर लाईकही करायचं आहे, जेणेकरून तुम्ही ह्या एनर्जीमध्ये टॅप इन होणार आहात आणि हे महत्त्वपूर्ण संदेश जे तुम्हाला आई देऊ इच्छित आहे त्याला तुम्हाला स्वीकारायचा आहे. तर लेट्स सी, पाहूया आज काय आपल्याला संदेश मिळतात. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. My angel spirit guides, divine energies, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me. All positive energies, please guide me and protect me. Let's see, पाहूया तुमच्यासाठी काय मेसेजेस येतात. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तोपर्यंत तुम्ही चॅनल लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करून घ्या. ओके, ठीक आहे. तर येथे मेसेजेस आपल्याला मिळालेले आहेत. तर असू शकतं सध्या तुमच्या फॅमिलीमध्ये काही डिस्टर्बन्स आहे, नात्यामध्ये काही ना काहीतरी येथे आपल्याला म्हणजे वादविवाद दिसून येत आहे. नो कम्युनिकेशन आहे, डिस्टन्स आहे, नात्यामध्ये भांडणं आहेत, वादविवाद आहेत, संघर्ष आहेत. पाहिजे तेवढं प्रेम आपल्याला नात्यामध्ये येथे दिसून येत नाही. त्यामुळे येथे एक संघर्ष आहे, सतत राहिलेला आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये फायनान्शियल क्रायसिस आहेत, आर्थिक अडचणी आहेत, काही नेगेटिव्ह ऊर्जांचाही प्रभाव तुमच्या अराउंड राहिलेला आहे. तुमच्या नात्याला कुणी ना कुणीतरी नेगेटिव्हली इन्फ्लुएन्स करत आहे. म्हणजे घरातील असू शकतं किंवा बाहेर शेजारी पाजारी कार्यक्षेत्रामध्ये असण्याची येथे शक्यता आपल्याला येथे दिसून येत आहे. 8 ऑफ पेंटिकलचं कार्ड इंडिकेट करताय तुम्ही खूप जास्त संघर्ष तुमच्या जीवनामध्ये पाहिलेला आहे. तुमच्या नात्यामध्ये तुम्ही खूप जास्त संघर्ष पाहिलेला आहे. जसं तुम्ही ह्या रिलेशनशिपमध्ये आला तसं तुम्ही खूप जास्त इफर्ट्सही टाकलेले आहेत. तुमचा खूप जास्त तुम्ही त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. परंतु तरी सुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढं नातं जसं पाहिजे तसं तुम्हाला एक मान सन्मान, एक आदर, एक प्रेम त्यामध्ये तुम्हाला मिळालेलं नाही. आणि त्यामुळे तुम्ही कुठेतरी दुःखी असता, कष्टी असता. वेळोवेळी असू शकतं तुम्हाला तुमच्या जेथे तुम्ही आहात माहेरी, सासरी किंवा इतर लोकांकडून तुम्हाला काही ना काहीतरी असं नेगेटिव्हली ट्रीट केलं गेलेलं आहे. तुमच्या माघारी काही ना काहीतरी बोललं गेलेलं, हे असंच नाही करत, तसंच नाही करत, हेच करते तेच करते, किंवा असंही असू शकतं त्यांनी तुमच्या नात्याला म्हणजे तुमचा दुरावा कसा व्हावा यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले येथे दिसून येत आहे. तुमच्या माघारी तुमच्या विरोधात काही ना काहीतरी कटकारस्थानं केलेले दिसून येत. ही एनर्जी फक्त रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये नाही तर असू शकतं तुम्ही जर वर्किंग वुमन असाल, काम करत असाल, बाहेर जाऊन काम करत असाल, तिथे सुद्धा कार्यक्षेत्रामध्ये अशी काही नेगेटिव्ह लोक राहिलेले आहेत ज्यांनी तुम्हाला नेहमी नेगेटिव्हलीच प्रेझेंट केलेलं आहे. तुम्ही चांगलं जरी करत असाल तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला नेगेटिव्हली ट्रीट केलेलं येथे दिसून येत आहे. तुमच्या माघारी चुकीचं बोले, बघा हे असे करतात, ह्यांनी असं करायला पाहिजे, ह्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे. सो अशा प्रकारेही तुमच्या माघारी गॉसिपिंग वगैरे केली जाते. तर त्यामुळे तुम्ही कधी कधी कन्फ्युजनमध्ये असता, डिप्रेशनमध्ये असता, विचार करता की देवा मी एवढं सगळं चांगलं करते, मी सगळं चांगलं करते, माझ्याच बाबतीमध्ये ह्या सर्व गोष्टी का घडतात, मी चुकीचे आहे का. तर कधी कधी असं सेल्फ डाऊटमध्ये तुम्ही जाता आणि त्यामुळे असू शकतं विचारचक्र खूप जास्त वाढतात, थिंकिंग खूप जास्त असते, विचार खूप जास्त असतात. त्यामुळे एक स्लीपलेस नाईट असतात, झोप नाहीत व्यवस्थित, स्वप्न सुद्धा असे डेंजर पडतात. म्हणजे त्यामध्ये भीतीदायक असे स्वप्न पडतात, दचकून उठतात तुम्ही, काहीतरी निगेटिव्ह आपल्या आजूबाजूला घडतंय असं तुम्हाला सतत जाणवत असतं. काही ऊर्जा ज्या आहेत त्या तुम्हाला ह्या सर्वातून वाचवतातही, असं नाही की तुम्हाला वाचवत नाही, वाचवतात. परंतु सतत एका तुम्ही अशा कार्मिक सायकलमध्ये अडकत जाता ज्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असतं. परंतु तुम्ही एक संकट झालं की दुसऱ्या संकटामध्ये सो ही जी काही मालिका आहे, सिरियल जी चालू असते ती काही बंद होत नाही. तर अशाही प्रकारच्या ऊर्जा आहेत. फॅमिलीमध्ये लव नाही, कनेक्शनमध्ये प्रेम नाहीये जेवढं तुम्हाला पाहिजे होतं, जसं तुमची अपेक्षा होती, जसं तुम्ही एक फिगर आउट केलेलं होतं तुमच्या पार्टनरच्या संदर्भामध्ये की माझं पार्टनर असं असेल, मला ह्या प्रकारे ट्रीट करेल किंवा मला अशा प्रकारे ठेवील किंवा माझ्याशी अशा प्रकारे प्रेमाने बोलेल किंवा असं जे काही स्वप्न तुम्ही रंगवलेलं होतं मे बी पार्टनरच्या संदर्भात, ते कुठेतरी येते छिन्न विछिन्न किंवा उद्ध्वस्त झालेलं दिसून येत आहे. आणि त्यामुळे ऊर्जा ज्या आहेत त्या तुमच्या नेगेटिव्हली येथे कार्य करताना दिसून येत आहे. यू आर व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन, येथे आध्यात्मिक ऊर्जा दिसून येत आहे. तुम्ही असू शकता तुम्हाला टॅरोटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, जे काही स्पिरिच्युअल गोष्टी असतात त्यामध्ये तुम्हाला
इंटरेस्ट आहे त्यामध्ये तुम्ही खूप जास्त एक तुमचं मन आपोआप तिकडे वळतं, अध्यात्मामध्ये मन आपोआप वळतं. तर ही जी काही ऊर्जा आहे तुमची ह्या लाईफची नाही तर पास्ट लाईफ पासूनच तुम्ही म्हणजे मागच्या जन्मापासूनच तुम्ही हे सर्व कार्य करत आलेले आहात. असू शकतं पौर्णिमेच्या अराउंड तुम्हाला खूप जास्त ह्या गोष्टींचा त्रास होतो, मे बी मेंटली तुम्ही खूप जास्त डिप्रेसमध्ये जाता, किंवा अमावस्येच्या दरम्यान सुद्धा अशा प्रकारच्या ऊर्जा तुमच्या अराउंड तुम्हाला जास्त सक्रिय झाल्या आहेत असं वाटतं. एक कन्फ्युजन असतं आणि मग कधी कधी खूपच जास्त नेगेटिव्ह थिंकिंगकडे तुम्ही जाता आणि भावना ज्या आहेत ते खूप जास्त उच्च लेवलवरती असतात. इंटेन्स इमोशन्स असतात कुठल्याही बाबतीमध्ये. एक तर रागही खूप जास्त येऊ शकतो किंवा चिडचिडही होते, नेगेटिव्ह थिंकिंगही खूप जास्त असते, स्वतःलाच कमी लेखण्याची वृत्ती खूप जास्त असते की माझ्यातच काहीतरी कमतरता आहे. सो अशाही प्रकारच्या ऊर्जा येथे दिसून येत आहे. तर नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव नक्कीच तुमच्या अराउंड राहिलेला आहे. मी असं नाही म्हणत की मेल फिमेल कोणी असो, कोणी कोणाच्याही बॉडीमध्ये असतो, परंतु ऊर्जा ज्या आहेत त्या इथे इंडिकेट करतात की नेगेटिव्ह फिमेल ऊर्जा दुरून तुमच्यावरती सतत लक्ष ठेवून आहे. तुम्ही काय करता, तुमच्या जीवनामध्ये काय चालू असतं, तर यावरती सुद्धा खूप जास्त लक्ष आहे. तुम्ही ह्या समजा एखादा प्रसंग घडला कार्यक्षेत्रामध्येही असू शकतो, तुम्ही जिथे काम करता तिथे कुणाचा तरी असा नेगेटिव्ह इन्फ्लुएन्स राहिलेला आहे की ज्यांनी तुम्हाला कधी कार्य करूच दिलं नाही, किंवा ज्यांनी कधी त्यांचं महत्व वाढवण्यासाठी तुम्हाला कधी कामच करू दिलं नाही, त्यांचंच महत्व वाढवत राहिले, तुमच्या माघारी निगेटिव्ह बोलत राहिले, तुम्हालाच एक प्रकारे कमी लेखत राहिले, तुमच्या विरोधात कटकारस्थान करत राहिले. तर असेही काही लोक तुमच्या अराउंड आहेत जे तुमच्यावरती नजर ठेवून असतात सतत. तुमच्या कार्यावरती, तुमच्या बोलण्यावरती, तुमच्या ऍक्शन्सवरती त्यांचा नजर असतो आणि मग यांनी असं ऍक्शन घेतली का मग आपण आता काहीतरी पुढचं करायचं. तर हे त्यांच्या डोक्यात सतत शिजत असतं, करत असतात. दे आर प्लेइंग देअर रोल, म्हणजे त्यांचा रोल ते खूप चांगल्या पद्धतीने निभावत आहेत. म्हणजे नेगेटिव्हिटी पसरवण्याचा जो त्यांना रोल दिलेला आहे तो ते चांगल्या प्रकारे येथे करताना आपल्याला येथे दिसून येत आहे. मे बी तुम्ही सध्या एक बर्डनही फील करतात, कारण की न्यू पोर्टल ओपन होत असतानाच त्याच्या अगोदर एक दिवस म्हणा, 2 दिवस म्हणा, एक एन्झायटी असते, डिप्रेशन असतं, थोडंसं चेंज होत असतो पोर्टलमधून. तर एका पोर्टलमधून तुम्ही दुसऱ्या पोर्टलमध्ये जात आहात, जाताना एक नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होत आहे, एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होत आहे, जे ह्या बाउंड्रीच्याही पलीकडे आहे. असू शकतं तुम्ही सध्या काहीतरी पॉझिटिव्हिटीवरती वर्क करत आहात, तुमच्या जीवनामध्ये सध्या जी काही निगेटिव्हिटी आहे त्यावरती सुद्धा तुम्ही वर्क करताना दिसून येत आहात. तर असू शकतं सध्याच तुम्ही काही मारुतीची सेवा केलेली आहे, त्यांची भक्ती केलेली आहे, हनुमान चालीसा पठण केले आहे, बजरंगांचं तुम्ही पठण करता, किंवा मारुतीच्या मंदिरात तुमचं जाणं होतं, त्यांचं दर्शन तुम्ही घेता, श्रीरामांची सेवा करता. तर एक ना एक प्रकारे तुम्ही त्यांच्याशीही कनेक्ट आहात. तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये आई तुळजाभवानी तुम्हाला हेच गाईड करत आहे की व्हील ऑफ फॉर्च्यून, म्हणजे आता ज्या काही ऊर्जा राहिलेल्या आहे तुमच्या जीवनामध्ये त्यामध्ये एक पॉझिटिव्ह शिफ्ट येत आहे, एक मोठा बदल 6 पोर्टल नंतर तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येते. हे बघा, हे प्रत्येक पोर्टल येतात जातात, प्रत्येक दिवस येतो जातो. पॉझिटिव्ह ऊर्जा मी तुम्हाला सांगते, तुम्ही त्या ऍक्सेप्ट करतात, बट तुम्ही त्यावरती कार्य नाही केलं तर त्या ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये कधीही कार्यरत होणार नाही. शेवटी कार्य आपण केल्याशिवाय आपल्यावरती कुठल्याही ऊर्जेचा प्रभाव होत नाही. जर तुम्ही निगेटिव्ह ऊर्जांचाही जरी विचार करत राहिला, त्यावरती जर तुम्ही कार्य करत राहिला तर निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये येतील, आणि जर सकारात्मक ऊर्जेवरती तुम्ही कार्य करत राहिला तर सकारात्मकच ऊर्जा तुमच्या जीवनावरती कार्य करतील. तर येथे डिवाइन तुम्हाला स्ट्रिक्टली येथे गाईड करत आहे की यू डोंट हॅव टू थिंक निगेटिव्हली. कधीही निगेटिव्ह विचार करायचा नाही, नाहीतर त्याच लूपमध्ये फसत जाणार तुम्ही, पुन्हा पुन्हा निगेटिव्ह गोष्टींनाच अट्रॅक्ट कराल. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत, जे पाहिजे ते तुम्ही मागा, मॅनिफेस्ट करा, जे पाहिजे ते मागा. तर इथे 6th पोर्टल जे आहे ते डिवाइनशी कनेक्टेड आहे, तुमच्या रिलेशनशिपशी कनेक्टेड आहे, तुमचं लव, तुमचं प्रेम, जे रिलेशनशिप नातेसंबंध आहे त्यांच्याशी कनेक्टेड आहे. जे काही नात्यांमध्ये दुरावा होता, एक भीती होती, एक नो कम्युनिकेशन होतं, डिस्टन्स होता, काहीतरी कोणीतरी शंका कुशंका भरून नातं भरकटवलं होतं, तोडण्याचा प्रयत्न केला होता, तर आता त्यामध्ये आपल्याला चांगली सुरुवात होताना दिसून येत आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड इज नॉट अ नॉर्मल कार्ड, इट्स अ मेजर आर्काना कार्ड. तर मोठा शिफ्ट तुमच्या नात्यामध्ये येत आहे. जर तुम्ही आतापर्यंत एका कन्फ्युजनमध्ये होता, एका निगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावामध्ये, हे होतं का नाही, असं आहे का नाही, यांनी असं आमच्याशी का वागलं, हे असं झालं का, ते असेच आहेत, ते माझ्याविषयी असाच विचार करत असतील, ही जी काही तुमचे मनामध्ये कुशंका असते, सतत डाऊट्स असतात, तर यावरती तुम्ही वर्क करताना दिसून येत आहात. त्यामध्ये एक पीस तुम्हाला मिळत आहे, शांतता तुम्हाला मिळत आहे, प्रेमाच्या जवळ तुम्ही जात आहात. तुमच्यातील जी चेतना आहे, कॉन्शियसनेस लेवल आहे, ती एक नेक्स्ट लेवलवरती जाताना आपल्याला दिसून येत आहे. आणि एक जेव्हा आपण मेडिटेशन करतो आपला थर्ड आय चक्र ओपन होतो आणि आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात. तुम्ही आत्म्याशी कनेक्टेड होता. ज्यावेळेस तुम्ही आत्म्याशी कनेक्टेड होता, त्याशी कनेक्टेड राहून तुम्ही काही गोष्टी करता, तेव्हा तुम्हाला क्लिअरिटी कळते
की हे सर्व जे काही चाललंय हे माइंडच्या गेममध्ये चालू आहे, माइंड करतंय सगळं. तुमच्या विचारांकडे तुम्ही पहा, तुम्हाला त्यावेळेस कळेल की हे सगळं आपल्या मनामध्ये चालू आहे. ऍक्च्युअल तशा गोष्टी नाहीयेत. त्या गोष्टी तुम्हाला का वाटतात, कारण की कधीतरी भूतकाळामध्ये अशा गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे तुम्ही त्याचा इम्पॅक्ट ठेवून ह्या गोष्टी त्यांच्याशी कनेक्टेड करता. एखाद्या व्यक्तीने फोन नाही घेतला, एखादी व्यक्ती बोलली नाही आपल्याशी, एखाद्या व्यक्तीने आपल्याला साधा रिप्लाय नाही केला, तर आपलं तर विचारचक्र कुठच्या कुठे जातात, म्हणजे सुतावरून डायरेक्ट स्वर्गापर्यंत आपण जातो. म्हणजे इथपर्यंत आपले विचारचक्र वाढतात. शेवटी ते मन आहे आणि या मनाला आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवणं हे आपल्या हातात आहे. सो मनाला तुम्हाला तुमचा गुलाम बनवायचा आहे का, तुम्हाला तुमचा मालक बनवायचा आहे, तुमच्या हातात आहे. त्यानंतरच तुमच्या जीवनामध्ये येथे खूप छान बदल, पॉझिटिव्ह बदल होताना दिसून येत आहे. तर इथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. ज्या गोष्टी तुमच्या नशिबात नव्हत्या त्या सुद्धा गोष्टी तुमच्या नशिबात येण्याची शक्यता 100% येथे आहे. कारण की द लव्हर्सचं कार्ड आपल्याला इंडिकेट करतंय की तुमच्या जीवनामध्ये तुमचे ट्रू सोलमेट, तुमचे ट्रू ट्विन फ्लेम, तुमची ट्रू लव्ह येण्याची शक्यता 100% आहे. मे बी तुमची त्यांच्याशी भेट झालेली आहे, मे बी तुमची त्यांच्याशी भेट झालेली नाहीये, जी काही परिस्थिती तुमची राहिलेली आहे, परंतु यामध्ये एक बिग शिफ्ट, मेजर शिफ्ट येताना दिसून येत आहे, जी की तुम्हाला तुमच्या नात्यांच्या संदर्भामध्ये येथे क्लॅरिटी घेऊन येत आहे. जी काही क्लॅरिटी नव्हती नात्यामध्ये, जे कन्फ्युजन होतं की नाही ती व्यक्ती आपल्यासोबत अशी वागली म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामध्ये असंच होतं, असं जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्हाला आता सत्यता कळणार आहे. सत्यता कळणार आहे. आई तुळजाभवानी तुम्हाला ह्या रिडिंग पर्यंत घेऊन आलेली आहे, जे की तुमचं धार्मिक एक तुमची वृत्ती आहे, आध्यात्मिक तुम्ही आहात, त्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. आणि ह्या सर्व कोलाहलामधून, या सर्व कन्फ्युजन मधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ह्या रिडिंगकडे घेऊन आले. तर तुम्हाला ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे, तुम्हाला ह्या एनर्जीला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारायचं आहे की माझ्या जीवनामध्ये मला क्लॅरिटी मिळत आहे, स्पष्टता मिळत आहे. आणि त्याच अकॉर्डिंग तुम्हाला येथे जस्टिसही दिला जात आहे. तुमचं कार्य डिवाइनने पाहिलेलं आहे. तुमच्या ऊर्जांवरती तुम्ही जे काही कार्य करत आले, ज्यांनी केलं असेल त्यांच्या संदर्भात आहे, तर त्यांचं कार्य डिवाइनने पाहिलेलं आहे आणि त्यांना डिवाइन आता न्याय देऊ इच्छित आहे. आई तुळजाभवानी तुम्हाला न्याय देणार आहे. सध्या तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी खूप काही केलेलं आहे, ते पाहिलेलं आहे डिवाइनने. जरी कोणी पाहिलं नसेल तरी सुद्धा डिवाइनने ते पाहिलेलं आहे. तर इथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे, आई तुळजाभवानी तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्या नात्यामध्ये एक जी काही डल एनर्जी होती ती बदलून येथे पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होत आहे. नवीन ऊर्जांचा संचार तुमच्या जीवनामध्ये होत आहे. आई तुळजाभवानी तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू आशीर्वादित करत आहे. तुमची विश, तुमची मॅनिफेस्टेशन येथे कंप्लीट होत आहे. मॅरेजच्या संदर्भामध्ये जे काही तुमचे विश्वास नव्हता बसत की ह्या गोष्टींच्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात, तर त्याही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत आहे. मॅरेज रिलेटेड तुम्ही प्रॉब्लेम फेस करत आहात, तुमचे पार्टनर प्रॉब्लेम फेस करत आहेत की आता कसं घरच्यांना सांगायचं, कसं या गोष्टीतून डील करायचं, कसं कम्युनिकेशन करायचं, तर ते कम्युनिकेशन ओपन होत आहे. तुमचे पार्टनर सुद्धा काही ना काहीतरी स्टँड घेताना दिसून येत आहे की जर घरच्यांशी बोलण्यामध्ये त्यांना कन्फ्युजन जाणवत असेल, भीती जाणवत असेल, तर त्या भीतीच्या फिअरमधून, त्या फिअरच्या एनर्जीमधून ते बाहेर पडत आहे. मॅरेज रिलेटेड येथे तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो येथे सॉल्व्ह होताना दिसून येत आहे. 4 महिन्यामध्ये तुमचं मॅरेज जे आहे ते येथे फिक्स होतानाही दिसून येत आहे. किंवा तुम्ही तुमच्या मुलांच्याही संदर्भामध्ये चिंतेत असाल तर आई तुळजाभवानी तुम्हाला येथे हे गाईड करत आहे की तुम्ही जे काही विचार करत आहात तुमच्या मुलांच्या भविष्याच्या संदर्भात, तर ते विचारही तुमचे सफल होत आहे. त्यामध्ये योग्य तो शिफ्ट, योग्य ते बदल होताना दिसून येत आहे. तुमच्या मनासारखे बदल होताना दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग मॅनिफेस्टेशन, तुमची जी विश आहे ती पूर्ण होत आहे. जर तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड असाल तर एक मॅजिक तुमच्या नात्यामध्ये दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग. त्याचबरोबर 8 नंबरचं कार्ड आहे की दिसून येते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, कर्मक्षेत्रामध्ये तुम्ही जिथे कर्म करता तेथे नक्कीच काही ना काहीतरी पॉझिटिव्ह शिफ्ट होताना दिसून येत आहे. 3 ऑफ वॉन्ड्स, वॉन्ड्सचं कार्ड आपल्याला इथे रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये ऊर्जा दाखवतं. जर तुमचे करिअरच्या ठिकाणी जर तुमचे नातेसंबंध थोडेसे खराब असतील किंवा तुम्हाला वाटत असेल इथं खूपच निगेटिव्हिटी, आपलं इथं राहणंच शक्य नाही कारण की तुम्ही खूप चांगलं वागून पाहिलंय, परंतु या लोकांनी काही नेमकं तुम्हाला समजून घेतलं नाही किंवा परिस्थिती, ते कार्मिक लोक होते, सो त्यामुळे परिस्थिती तुमची तेवढी पॉझिटिव्ह नाही राहिली. येथे तुमची चूक नव्हती काही, तरी सुद्धा अनेक गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागलं. अशा एखाद्या निगेटिव्ह ठिकाणी तुम्ही असाल तर तिथून शिफ्ट होत आहे. एक ट्रान्सफरची सुद्धा एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे. बदल मात्र होणार आहे, काही ना काहीतरी बदल होईल तुमच्या. एक तर तुमचं नाते चांगले होतील त्यांच्यासोबत, नाहीतर तुमचं शिफ्ट होईल, कुठेतरी ट्रान्सफर होईल किंवा एखाद्या दुसऱ्या पदावरती तुमची इन्क्रीमेंट होईल किंवा असं काहीतरी होईल की तुम्हाला करिअरमध्ये गुड न्यूज मिळणार आहे. पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला होताना करिअरच्या संदर्भामध्ये दिसून येत आहे, जे की आर्थिक स्टॅबिलिटी घेऊन येत आहे. आर्थिक स्टॅबिलिटी इन सेन्स की खूप तुम्ही आतापर्यंत असा काळ पाहिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही
सतत तुम्ही घरच्यांचा विचार केलाय, सगळा पैसा जपून ठेवलाय, सतत काटकसरी राहिलात, येथे स्वतःच्या म्हणतो ना आपण स्वतःलाच विसरून जातो, करत राहतो सतत दुसऱ्यांसाठी. तर येथे तुम्ही तुमच्यासाठी विचार करताना दिसून येतात, स्वतःसाठी काही ना काहीतरी घेण्यासाठी, काहीतरी स्वतःच्या ब्युटीवरती, स्वतःच्या पर्सनॅलिटीवरती खर्च करण्यासाठी काही पैसा तुम्ही काढून ठेवत आहात. त्या संदर्भात तुम्हाला स्टॅबिलिटी मिळत आहे. आर्थिक स्टॅबिलिटी तुमच्यासाठी डिवाइन घेऊन येत आहे, आई तुळजाभवानी घेऊन येत आहे. एक पैसा तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. तुमच्या ब्युटीवरती तुम्ही कार्य करताना, म्हणजे एक व्यक्तिमत्व विकासावरती कार्य करताना दिसून येत आहात, ज्याचं तुम्हाला पुढे जाऊन भविष्यामध्ये आफ्टर 1 इयर तुम्हाला खूप चांगला इफर्ट्स, चांगला परिणाम होताना दिसून येईल. तर हे सर्व 6ची एनर्जी आहे, जी आर्थिक समृद्धता घेऊन येत आहे. तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ते खूप जास्त वेगाने होतील आता इथून पुढे. ह्या पोर्टलच्या नंतर ज्या काही गोष्टी आहे, ह्या पोर्टलमध्ये खूप जास्त वेगाने होताना आपल्याला दिसून येत आहे. माता महालक्ष्मीची ही तुमच्यावरती कृपा आहे. सो डबल पॉवर म्हणतो आपण, तशा प्रकारे तुम्हाला येथे ऊर्जा मिळत आहे. माता महालक्ष्मी सुद्धा तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू येथे गाईड करत आहे की धन जे आहे, धन, अडकलेलं धन, पैसा, तो तुमच्याकडे येत आहे किंवा कुठून तरी तुमच्याकडे पैसा मात्र येणार आहे. पैसा येणार आहे. मार्क माय वर्ड की हे जो पैसा तुमच्या जीवनामध्ये अडला होता, तर तो पैसा तुमच्या जीवनामध्ये येत आहे. जर तुम्ही माता महालक्ष्मीची जरी तुम्ही सेवा करत असाल तरी सुद्धा तुम्हाला त्यांचा आशीर्वाद येथे भरभरून लाभत आहे. माता महालक्ष्मीशी तुम्ही कनेक्ट असाल तर जय माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्हाला येथे कमेंट करायचे. शेवटी काय, शेवटी सोर्स एकच आहे. तर नक्कीच येथे माता महालक्ष्मी, मा त्रिपुर सुंदरी, ललिता त्रिपुर सुंदरी तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू आशीर्वादित करत आहे. एक सौंदर्य तुमचं वाढत आहे. लक्झुरियस लाईफकडे तुम्ही जात आहात, जे आतापर्यंत तुम्ही खूप काटकसर करून. हे बघा, कधी कधी आपल्याकडे पैसा असतो परंतु आपण तो खर्चच नाही, आपण जपून ठेवतो की नाही याला कामाला येईल, त्याला कामाला येईल. आणि जेव्हा आपल्या स्वतःकडे पैसा खर्चण्याची वेळ येते त्यावेळेस मग आपण म्हणतो नको, कशाला इकडे पैसा खर्चायचा. पण असं नाही आहे. आता इथे जग बदलत आहे, सगळं हे कलियुग संपत आहे हळूहळू. कलियुगाची समाप्ती लवकरच होणार आहे आणि एक चांगलं सतयुग येत आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर केलं जात आहे. तुमच्यामधील जी काही नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती बाहेर जाऊन तुम्ही सेल्फ लव्हकडे जात आहात, स्वतःकडे तुम्ही लक्ष देत आहात. जसं की ही आपल्याला फिमेल ऊर्जा दिसत आहे, म्हणजे तिने स्वतःला खूप छान मेंटेन केलेलं आहे, खूप छान स्वतःकडे लक्ष दिलेलं आहे, स्वतःच्या पोशाखाकडे, स्वतःच्या राहणीमानाकडे, एक पॉझिटिव्ह जीवन जगत, एक लक्झुरियस जीवन जगत आहे. तशा प्रकारची ऊर्जा इथे आपल्याला दिसून येत आहे, तुमची होताना दिसून येत आहे. तर नक्कीच क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. विश कंप्लीट होत आहे, विश फुलफिलमेंट. तर ह्या पोर्टलमध्ये तुमची जी काही इच्छा राहिलेली आहे ती पूर्ण होणार आहे. तर त्यासाठी काही रूल्स, काही उपाय असतात ते तुम्ही करा. त्या अकॉर्डिंग तुम्हाला पर्सनल रिडिंग, काउन्सिलिंग हवं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. सो पाहूया, आपल्याला करिअरच्या संदर्भामध्ये मात्र पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला होताना दिसून, बिकॉज ऑफ द एम्पररचं कार्ड येथे इंडिकेट करते की प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत कुठेतरी तुमचे, किंवा तुमच्या घरातील कोणाचे तरी प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत. एका चांगल्या पदावरती प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत. सो क्लेमेंट दिस रिडिंग, जेणेकरून मे बी जबाबदाऱ्या वाढतील तुमच्यावरती, परंतु त्याचे तुम्हाला चांगले आउटकमही मिळणार आहे. तर लेट्स सी, पाहूया आणखी तुमच्यासाठी काय संदेश येत आहे. तर ज्या गोष्टींचं स्वप्न तुम्ही पाहत आहात त्यावरती वर्क करा. यू हॅव ड्रीम इट, नाउ डेअर टू प्लॅन इट. ॲडव्हेंचर येत आहे तुमच्या जीवनामध्ये. तर जे स्वप्न पाहिलेलं आहे ते पूर्ण होण्याचे चान्सेस येथे आहेत. सरेंडर करा डिवाइनला. जर सध्या चिंतेमध्ये असाल, कसं होईल, काय होईल ह्याचा जर विचार करत बसाल, नेगेटिव्ह थिंकिंगकडे जर तुम्ही लक्ष देऊन बसाल, तर मग पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ उरणार नाही. तर डिवाइन तुम्हाला काय सांगता येते, ह्या रिडिंग तुम्हाला काय गाईड केलं जात आहे की जे तुम्हाला पाहिजे त्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, जे नाही पाहिजे त्यावरती नका करू. जर तुम्ही म्हणाल की माझ्या घरात सतत भांडणं आहेत, माझ्या घरात सतत भांडणं आहेत, तर भांडणाचीच ऊर्जा येईल, निगेटिव्हच ऊर्जा वाढत जाते. तर तुम्हाला जे पाहिजे, शांततापूर्ण लाईफ पाहिजे, त्याकडे तुम्ही फोकस करा. मला एक पीसफुल लाईफ पाहिजे, माझं जीवन खूप शांततामय आहे, आनंदी आहे, सुख समृद्धीचं आहे, अशा गोष्टींना तुमच्या मनामध्ये तुम्ही थारा द्या, ना की नेगेटिव्ह ऊर्जांना. तर डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मागच्या गोष्टी तुमच्यासाठी खूप जास्त दुःखदायक होत्या, त्रासदायक होत्या, तर त्या गोष्टींना सोडून द्या. लेट गो बाय रिलीजिंग कंट्रोल अँड एम्ब्रेसिंग. म्हणजे कंट्रोल सोडून द्या. त्या कशा होतील, काय होतील. एखाद्या कधी कधी असं होतं की आपल्याला पण खूप अशी सवय असते की नाही असंच झालं पाहिजे, माझ्या बाबतीत असंच होतं, किंवा आपण कंट्रोल करतो काही गोष्टींसाठी, हे होणारच नाही असं नाही. तर ते कंट्रोल सोडून द्या, लेट गो करा. काही गोष्टींना खूप जास्त मनामध्ये ठेवू नका, कारण की स्पिरिच्युअल ग्रोथ तुमची होत आहे, आध्यात्मिक विकास तुमचा होत आहे.
क्लॅरिटी तुम्हाला मिळत आहे. त्याचबरोबर न्यू पर्स्पेक्टिव्ह तुमच्या जीवनामध्ये येत आहे. म्हणजे आता एक नवीनच तुम्हाला जग दिसेल. म्हणजे आतापर्यंत जसं तुम्ही विचार करत होता तसं नव्हतं. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या सिच्युएशनच्या संदर्भामध्ये किंवा काही जे आहे त्या बाबतीमध्ये तुम्हाला आता एक वेगळा दृष्टिकोन डिवाइन देणार, ज्यामध्ये शांतता असेल, क्लॅरिटी, स्पष्टता आणि शांतता असेल, जेणेकरून पुढचा जो मार्ग आहे तुमचा सुकर होणार आहे. परंतु त्यासाठी पूर्णपणे डिवाइनला सरेंडर करा, पूर्णपणे डिवाइनला समर्पित करून टाका. परमेश्वर हे बघा, अहंकार ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी आपला फक्त नाशच होतो, आपल्याला त्रासच मिळतो. अहंकार कुठलाही असो, नेगेटिव्ह असो, पॉझिटिव्ह असो, कुठलाही असो, परंतु त्याने आपल्याला त्रासच होतो. सो प्रत्येक गोष्ट जी आहे ती डिवाइनला सरेंडर करणं गरजेचं आहे. माझ्या बाबतीत असं होतं, मी चुकीचं आहे किंवा माझंच काही चांगलं नाही, माझंच नशीब असं आहे, हा सुद्धा अहंकारच आहे, बट तो नेगेटिव्ह वेने आहे. तर तुम्हाला ना पॉझिटिव्ह ना नेगेटिव्ह, तुम्हाला एक पूर्णपणे डिवाइनला सरेंडर करायचं की जे काही करायचं बाबा डिवाइन, परमेश्वरा तूच कर, आता आई तुझा भावानी तूच कर, माता महालक्ष्मी तूच कर, कारण की आता माझ्या हातात मी काहीही करू शकत नाही, करता करविता तुम्हीच आहात. द सोलमेट्स नक्कीच. सो क्लायमेट दिस रिडिंग तुमच्या जीवनामध्ये मी जसं पहिलेच सांगितलं सोलमेटची एंट्री होत आहे. तर तुमच्या जीवनामध्ये तुमचं ट्रू लव्ह, हार्मोनियस कनेक्शन येत आहे, ज्यांच्याशी तुमचा बॉन्ड जो असणार आहे, म्हणजे नातं जे असणार आहे ते अनब्रेकेबल असणार आहे. तर विवाहापर्यंत ह्या गोष्टी जात आहेत. त्यामुळे क्लायमेट दिस रिडिंग एक चांगलं होनेस्ट म्हणजे प्रामाणिक असं नातं तुमच्या जीवनामध्ये, कम्युनिकेशन होईल त्यांच्याशी तुमचं, आणि तो जो काही बॉन्ड असणार आहे तो सोलमेट कनेक्शन आहे ना. सो हा आत्मिक कनेक्शन आहे, म्हणजे आत्मिक संबंध असणार आहे, आत्म्याचा आत्म्याशी संबंध. तर इथे माइंड लेवलवरती नाहीये, कार्मिक नाहीये. सो सोलमेटची एंट्री होत आहे. क्लायमेट दिस रिडिंग. And after that you will be very happy in your life. ड्रीम ड्रिफ्टर, अनएक्सपेक्टेड वंडर तुमच्याकडे येत आहे. जे स्वप्न तुम्ही पाहिले होते ते तुमच्या हृदयात होते, तर ते पूर्ण होताना इथे दिसून येत आहे. मे बी ते स्वप्न काही असो. तर इथे आपल्याला दिसून येत आहे अवेकन टू सेल्फ अवेअरनेस. परंतु स्वतःची सेल्फ अवेअरनेस कडे लक्ष द्या, स्वतःला शोधा, ॲडिक्शन्स मधून बाहेर या. कुठलेही ॲडिक्शन असू शकतं. नेगेटिव्ह थिंकिंग करणं हा सुद्धा ॲडिक्शन असतो. आपल्या विश्वासांना कमी लेखणं हे पण ॲडिक्शन असू शकतं. सवय कुठलीही असू शकते जी अनहेल्दी आहे, त्या अटॅचमेंट पासून तुम्हाला दूर. एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही खूप विचार करत आहात, खूप अटॅचमेंटमध्ये आहात, तर त्या व्यक्तीच्या अटॅचमेंटमधून बाहेर पडा. याही संदर्भामध्ये डिवाइन गाईड करत आहे. स्वतःवरती लक्ष द्या, फोकस ऑन युअर सेल्फ. तुम्ही कोण आहात तुमच्याकडे लक्ष द्या. जर तुमचं फायनान्शियल कंडिशन चांगली नाही तर त्याकडे फोकस करा. कधीही कोणावर अवलंबून राहू नका, यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. जरी तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही खूप जास्त स्टेबल असाल तरी सुद्धा एक स्वतः स्वावलंबी बना, स्वतःच्या पायावरती इंडिपेंडंट व्हा, स्वतःसाठी स्वतः कमवा, यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. आणि हे जे काही बंधन आहे ते तुम्हीच तोडू शकता, जे तुम्ही स्वतःवर घालून घेतलेले आहेत. असू शकतं तुम्हाला आई तुळजाभवानी तुम्हाला इथे गाईड करत आहे की तू सुद्धा तितकीच खंबीर आहे. जेवढं माझ्यामध्ये सामर्थ्य आहे तेवढं तुझ्यामध्ये आहे. जेवढं जशी मी आई तुळजाभवानी, मी जशी देवी म्हणून इथे उपस्थित आहे, तसंच तुझ्यामध्ये माझाच अंश आहे. तर तू ते सगळं करू शकते जे मी करू शकते. तर यासाठी तुम्हाला डिवाइन येते आई तुळजाभवानी गाईड करत आहे की स्वतःच्या क्षमतांना तुम्ही बंधनच करून ठेवाल तर तुम्ही त्यात अडकून राहाल. तर हे बंधन जे आहेत ते तुम्हाला तोडायचे आहेत. ते कसे तुटतील तर सेल्फ अवेअरनेस मध्ये या. तुम्ही कोण आहात हे तुम्हालाच माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व अटॅचमेंट्सला दूर करून तुम्हाला स्वतःचा विकास करायचा आहे. एक स्वातंत्र्यमय जीवन तुम्हाला जगायचं आहे. यासाठी तुम्हाला आई तुळजाभवानी डायरेक्टली मेसेज करत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग. हार्ट कीपर, कंपॅशन फ्लोज थ्रू यू लाईक मूनलाईट वॉटर. हे बघा, हे जे काही मूनलाईटची म्हणजे ते दिलेलं आहे, तर ते तुम्ही पौर्णिमेच्या वेळेस केलं तर खूप चांगलं असतं. त्याच्यामध्ये एक ग्लासमध्ये काचेच्या पाण्याची बॉटल घ्यायची, काचेची, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि ती जी बॉटल आहे चंद्राच्या लाईटमध्ये ठेवायची. नंतर ते पाणी पित राहायचं, जितका वेळ ते जाईल तितक्या वेळ. त्याने काय होतं, मग हिलिंग आपली वाढते. आपली जी काही दुःख असतं, आपल्या मनामध्ये त्रास असतो, पेन असतं, तर त्यामध्ये आपल्याला हिलिंग मिळते. तर तुमचं इंट्युटिव्ह नेचर आहे, नर्चरिंग आहात तुम्ही, लोकांची म्हणजे सेवा करता, काळजी घेता. एक इंट्युशन पॉवर तुमची वाढत आहे. इमोशनल, खूप इमोशन्स तुमचे ट्रू आहेत, तर तुम्ही तिथपर्यंत जात आहात. फ्युचर मध्ये तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल होताना, ग्रोईंग फ्युचर आहे. ट्रस्ट वाइंड्स ऑफ चेंज. जरी हे बदल होत असतील, तुम्हाला वाटत असेल की खूप वादळ आलंय, खूप
चेंजेस होत आहेत, पटापट होत आहेत, कळत नाही आहे काय करावं, तर हे तुमच्या चांगल्यासाठीच आहे. काही असू दे, कोणाचं जाणं असू दे, कोणाचं येणं असू दे, काही गोष्टी सुटणं असू दे आपल्या आयुष्यातून, काही नवीन ॲड होणं असू दे, असलं तरी सुद्धा हे जे काही वेव्स आहेत, हे जे काही स्ट्रॉम्स आहेत, ते तुमच्या चांगल्यासाठी आहे, तुमच्या चेतनेचा स्तर वाढवण्यासाठी आहे. कुठल्याही गोष्टी वाईट जरी घडल्या तरी त्यातून काही ना काहीतरी तुमच्यासाठी डिवाइन चांगलंच घडवून आणतं, यावरती विश्वास ठेवा. त्यामुळे थोडंसं काही झालं तरी लगेच आपण देवाला दोष देतो, तर त्यापेक्षा आपण देवाचे आभार मानले पाहिजेत, कारण की त्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच डिवाइन घडवून आणत असतं. जे होतं ते चांगल्यासाठी म्हणा. लाईट ब्रिंगर, विक्ट्री इज युअर्स. तर हे फायनल कार्ड घेतलेलं आहे आपण. विक्ट्री इज युअर्स, यू हॅव ओव्हरकम, स्टेप इन टू द स्पॉटलाईट हंबली बट फुल्ली, युअर ग्लो इज वेल ऑन द वर्ल्ड सीज यू. तर तुमच्या, मी म्हटलं ना आधी तुम्हाला, तुमच्या ब्युटीवरती, तुमच्या पर्सनॅलिटीवरती तुम्ही जे काही कार्य करणार आहात त्याचा ग्लो जो आहे तो भविष्यामध्ये दिसणार. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वावरती, तुमच्या फ्रीडमसाठी, तुमच्या फायनान्शियल कंडिशन सुधारण्यासाठी, तुमचं ओव्हरऑल जे काही जे तुम्ही करणार आहात, मे बी असू शकतं तुम्ही काही एक्सरसाइज करणार आहात, काही ब्युटी ट्रीटमेंट करणार आहात, किंवा काही ना काहीतरी तुम्ही म्हणजे मनी गेन करण्यासाठी, काही पैसा कमवण्यासाठी काही एखादा व्यवसाय छोटा मोठा सुरू करणार आहात, ज्याने तुमची सेल्फ पॉवर वाढणार आहे, जी तुमच्यातील कॉन्फिडन्स वाढवणार आहे. अशा गोष्टी तुम्ही करणार आहात आणि त्याचे तुम्हाला चांगले परिणाम भविष्यामध्ये दिसणार आहेत. आणि तुमचं पाहून इतर लोकांना सुद्धा ते करण्याची इच्छा होणार आहे. एक लाईट ब्रिंगर तुम्ही बनणार आहे, लाईट वर्कर तुम्ही बनणार आहात. लोकांना दिशा दाखवण्याचं कार्य तुमच्याकडे येत आहे. आधी तुम्ही स्वतः स्वावलंबी होऊन दुसऱ्यांनाही दिशा दाखवण्याचं कार्य भविष्यामध्ये करणार आहात. तर हे काही छोटं मोठं कार्य नाही जे तुमच्याकडे येत आहे. सो तुमचा ग्लो जो काय आहे वाढणार आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, बॉटमची एनर्जी काय आहे, अनबर्डन. तर ग्रीप, हे बघा, सोडून द्या ज्या गोष्टी आपल्या हातात नाही ना, कधी कधी त्या सोडून. असं म्हणतात की जी गणित सुटत नाही ती सोडूनच दिलेली बरी असतात, कारण की ती आपल्या आवाक्याच्या बाहेर असते ना, आपण कितीतरी तिथं डोकं आपटलं तरी ते सुटणारी नसतात. तर त्यामुळे अशा लोकांना, अशा प्रसंगांना, अशा विचारांना डोकं देत बसण्यापेक्षा, किंवा खूप त्यांच्यावरती इफर्ट्स टाकत बसण्यापेक्षा, खूप त्यांना समजून सांगत बसण्यापेक्षा त्यांच्याकडून लक्ष काढून घ्या आणि स्वतःच्या विकासाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सो रिलीज द ग्रीप. जी पकडलेली ग्रीप आहे, एकदम घट्ट मूठ आवडून ठेवलेली आहे तुम्ही कशाच्याही बाबतीमध्ये. नाही मी बदलणार नाही, मी हे करणार नाही. सो इट्स अ इगो असतो एक, तर तो सोडून द्या. तुमच्या जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी होत आहे, फ्रीडम तुम्हाला मिळत आहे. जी काही भीती तुमच्या मनामध्ये आहे ती बाहेर काढून टाका. हे 6-6चं पोर्टल तुमच्या जीवनामधून, तुमच्या मनातून भीती बाहेर काढून टाकून तुमच्यातीलच एक ब्युटी तुमच्यातील बाहेर काढताय, तुमच्यातील एक ग्रेट सेल्फ बाहेर काढताय, एक पर्सनॅलिटी तुमची चांगली होत आहे. तुमचं रिलेशनशिपमध्ये जे काही गोष्टी अडलेल्या आहेत, काही जे भांडणं, वादविवाद आहेत, संघर्ष आहेत, कुठलेही असू शकतात, काहींचे डिवोर्सपर्यंत जातात, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला इथे चांगले बदल, सुधारणा होताना दिसून येत आहे. काहींचे पार्टनर दूर असतील, त्यांना घ्यायला येत नसतील, तर ते सुद्धा येण्याची शक्यता आहे. सो काळजी करू नका. फ्रीडम ऑफ अन लाईव्ह वेअर यू लिस्ट एक्सेप्ट. तर आई तुळजाभवानी तुम्हाला हेच गाईड करत आहे की ज्याप्रमाणे आई तुळजाभवानी एकटी राहून पूर्ण सगळ्यांचं संरक्षण करते, तर तुमच्यामध्ये सुद्धा तो दैवी अंश आहे. तर तुम्ही का नाही करू शकणार? तुम्ही सुद्धा त्या सर्व गोष्टी करणार आहात. जे आईमध्ये गुण आहेत तेच तुमच्यामध्ये आहेत, कारण तुमच्यामध्ये त्यांचा अंश आहे. तर तुम्हाला येथे स्वतःला कमी लेखायचं नाही, तुमच्यात कुठलीही कमी नाही. भले तुम्हाला वाटत असेल की नाही आमचं तर आता एज झालंय, आमचं वय झालंय, तर आम्ही आता काय करू शकणार, काहीही तुम्ही करू शकता. मेडिटेशनमध्ये बसा, शांत बसा, आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका, तुमची इंट्युशनला फॉलो करा. कोणाला वाटतं मला हे सुरू करायचं, हे दुकान सुरू करायचं आहे, मला कुकिंगचा व्यवसाय सुरू करायचा आहे, मला काहीतरी सोशल मीडियावरती करा, काही पण करा. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. आणि स्वतःचं, हे बघा, आयुष्य एकच आहे. आपल्याला नेक्स्ट बर्थमध्ये आपण काय घेऊन जाणार आहोत हे आपल्या जो लास्टचा जो टाइम असतो तेच ठरवत असतो. मग आता अजून जर तुमच्याकडे वेळ आहे, लास्ट अजून आलेला नाही, वेळ खूप आहे तुमच्याकडे, तर काही ना काहीतरी तुम्ही करू शकता. आता तुम्ही फ्री झालेले आहात, तुमच्या अदर जबाबदाऱ्या, मुलं वगैरे असतात, किंवा नाही झाले असेल तरी सुद्धा हळूहळू तुम्ही सुरुवात करू शकता. आणि जे वेळ येते शेवटी त्यावेळेस असं नको वाटायला की यार आपण हे केलं असतं तर आज आपण कुठं असतो. तर ही जी खंत आहे ती नकोय आई तुळजाभवानीला तुमच्या मनामध्ये राहिलेली, कारण की तुम्ही तीच पुढच्या जन्मामध्ये मग घेऊन जाता. सो करा, अजूनही वेळ आहे, वेळ गेलेली नाहीये, खूप वेळ आहे, करू शकता. आणि सक्सेसही होणार आहात तुम्ही, कारण की कार्ड्स तसे सांगत आहे. तुमच्यातील जे हे लाईट तुम्ही तुमच्यातली स्प्रेड करणार आहात इतरांमध्ये, तर ती खूप उज्ज्वल प्रखर आहे. आणि त्या लाईटला दाबून नका ठेवू. तर त्यासाठी डोअर्स जे आहे तुमचे ओपन करा, तुमचं हृदय जे आहे खुलं करा, तुमचा हार्ट चक्रा जो आहे तो ओपन ठेवा.
त्यासाठी ग्रीन ज्या गोष्टी असतात त्यांचे दान करा. म्हणजे हिरवा चारा असेल, इलायची असेल, ते तुम्ही दान करा. हिरव्या गोष्टींशी कनेक्टेड राहा, निसर्गाशी कनेक्टेड राहा आणि सतत डिवाईनला प्रार्थना करा. डिवाईनला प्रार्थना इथून नाही करायची, कधीच डोक्याने नाही करायची, हार्टमधून करा. आई तुळजाभवानी हार्टमधून बोला, की हृदयातून बोला, की आई तू माझी आई आहेस, माझ्यासाठी तू मार्ग दाखव. मनातून बोला, एकदम हृदयातून बोला. एकदम असं मला हेच पाहिजे, ते सारखं मागू नका. फक्त कनेक्ट व्हा, की मला मार्ग दाखव, मी त्यावरती चालेल, मी माझ्या तुझा अंश आहे, तुम्ही त्यावरती चालेल, मला फक्त एक मार्ग दाखव आई. बस एवढं बोला, तुम्हाला नक्कीच तुमच्या पुढे मार्ग खुले होतील आणि ते लवकरच होतील. सो व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड हे आहे तुमच्यासाठी. तर जे काही कन्फ्युजन आहे ते दूर होईल आफ्टर दिस रिडिंग. तर ही रिडिंग जर तुम्हाला रेझोनेट झाली असेल तर नक्की क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. आई तुळजाभवानी, माता महालक्ष्मी, जय श्री गुरुदेव दत्त, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, काहीही कमेंट तुम्ही करायचे आहे. ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे. ह्या सर्व एनर्जीला तुमच्या जीवनामध्ये मिळवण्यासाठी नक्कीच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. त्यांना पर्सनल रिडिंग, काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. धन्यवाद. ओम नमः शिवाय.